C32/40 प्रॉब्लेम रीड करा. पर तो झाला काही प्रॉब्लेम नाही. As particle P is projected with velocity 10 meter per second from the ground at angle of much 60 degree with horizontal. म्हणजे एक पार्टिकल 10-60 प्रोजेक्ट केला ग्राउंड वरून. Another particle P is projected horizontally. कळतं सगळ्यांना? With velocity of much 5 meter per second. So that they collide on ground at point R. If both the particle projected simultaneously, from what height particle Q should be projected? From what height a particle Q should be projected? असा प्रॉब्लेम आहे. अंडरस्टूड? असं सांगा, this particle be projected from where? From ground. And particle Q is projected where, from where? As विचारले का what height particle Q should be projected so that it collide at on ground at point R. विचार करा. रफ मध्ये ऍक्च्युअल रफ मध्ये रिप्रेझेंट करायचा विचार करा. ओके, केला विचार? आता बघा कसं दिलंय बघा. त्याच पहिल्यांदा पार्टिकल पी इज प्रोजेक्टेड. As P projected with how much velocity? U1 म्हणतो. How much? 10 meter per second. राईट? तर इथून पार्टिकल पी प्रोजेक्ट केला. अँड हाऊ मच अँगल? थीटा 60. बरोबर आहे? काय म्हटलंय? Another particle be projected horizontal with 5 meter per second so that they collide on the ground at point R. आता at point R म्हणजे ऑन ग्राउंड कोलाइड म्हटलं. इज इट राईट? इथं मी आर पॉइंट म्हटला म्हणून म्हणतो इथं कोलाइड झाला. कुठला पार्टिकल? क्यू. बट क्यू ड्रॉप फ्रॉम वेअर? क्यू इज ड्रॉप फ्रॉम हाईट एच आणि ती हाईट एच फाइंड करायची. इज इट राईट? As it is projected with horizontal velocity किती? As 5 meter per second. बरोबर आहे? सायमल्टेनियसली म्हणजे टी इक्वल टू 0. हा वर्ड सायमल्टेनियसली ऐक वाचला का नाही आपण? Projected so that another Q is projected horizontally so that they collide. If both the projected simultaneously, अर्थ काय याचा? टी इक्वल टू 0 ला दोन्ही सुद्धा प्रोजेक्ट केले. कळालं काय? टाइमला सायमल्टेनियसली अर्थ काय? एकाच टाइमला त्यांनी थ्रो केले. ओके, आणि कुठं कोलाइड होणार ते सुद्धा सांगितलं. इथं कोलाइड होणार असं. मग दोघांचं काय सेम असणार? रेंज सेम असणार. बरोबर. अजून काय सेम असणार? रेंज ऑफ बोथ इज सेम
में रेंज ऑफ पी इज इक्वल टू रेंज ऑफ क्यू. बरोबर आहे, एक्झॅक्टली राईट. दोघांची रेंज सेम आहे, काय प्रॉब्लेम नाही. अंडरस्टूड? ओके, इथून क्यू थ्रो केला. दोघांचा टाइम ऑफ फ्लाईट काय असणार? सेम असणार का डिफरंट असणार? दोघांचा टाइम ऑफ फ्लाईट सेम असणार. टाइम ऑफ फ्लाईट ऑफ पी अँड क्यू सेम. ओके, कळालं? गॉट इट एव्हरीवन? ओके. बट आता सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एच. दोन वे आहेत बघा. एक वे काय? फॉर्म्युला वे. फॉर्म्युला वे काय की आपण काल डिस्कस केलं ना, की वेन थ्रोन हॉरिझॉन्टली आपल्याला एच फाइंड करायचं ना. मग थ्रोन हॉरिझॉन्टली फ्रॉम हाईट एच प्लस फॉर्म्युला फॉर एच काय येतोय? फॉर्म्युला फॉर टाइम ऑफ फ्लाइट 2h बाय जी येते. आणि फॉर्म्युला फॉर एच आपण डिराईव्ह केलाय, काय केलाय? अरे आर केलाय. दॅट इज ऑल्सो इन टर्म ऑफ वॉट? एच. एचचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला नाही. बरोबर? म्हणजे काय, फॉर्म्युलापेक्षा आपण वी हॅव टू गो फॉर बेसिक. बेसिक आहे एच म्हणजे डिस्प्लेसमेंट व्हर्टिकली फाइंड करायचं. ओके, पण डिस्प्लेसमेंट दोन इक्वेशन मध्ये येते बघा. म्हणजे आता फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, वी हॅव टू गो फॉर. फॉर्म्युला नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? वी हॅव टू, आता एच फाइंड करायचं फॉर्म्युलानं म्हटलं तरी चालेल. एच या फॉर्म्युला आपण एच पॉइंट करू शकतो का नाही? करू शकतोय. ओके, करू शकतो का नाही? एस करू शकतो डेफिनेटली. एस टी इज अंडर रूट 2h बाय जी. मग एच काय येणार? ओके, हाफ जी टी स्क्वेअर. मी काय लागणार याच्यासाठी? एच साठी टाइम लागणार. आणि रेंज साठी म्हटला तर एच इज आर स्क्वेअर यू. ओके, 2h दोन्हीपैकी काही चालतं. म्हणजे ह्यामध्ये युझिंग दिस एच काय येणार? डायरेक्ट यायला पाहिजे आर स्क्वेअर इंटू वॉट? जी डिवाइड बाय 2u. बरोबर? हे दोन एच चे फॉर्म्युले तयार झाले. गॉट इट? मग त्यासाठी लागणार काय? ह्यासाठी लागणार आपल्याला जी. अँड युझिंग दिस फॉर्म्युला व्हॉट वी रिक्वायर्ड? टी. दोन्ही फाइंड करा. मग हे कसं फाइंड करणार? टी फाइंड करायचं म्हटलं तर एच अननोनच आहे ना. आणि आर फाइंड करण्यासाठी परत टी लागणार. मग कसं सॉल्व्ह करणार? त्यासाठी आपल्याला हा डेटा यूज करायचा. टाइम ऑफ क्यू किती आहे? सेम एज टाइम ऑफ पी. रेंज ऑफ क्यू किती आहे? सेम एज रेंज ऑफ पी. मग त्यातला दोन्हीतला टाइमचा फॉर्म्युला इझी आहे बघा, हाफ जी टी स्क्वेअर आहे ना. इज इट राईट? त्यामुळे आपण टाइम डिसाइड करूया, टाइम फाइंड करूया पीचं. इझी आहे का? कारण फॉर पी वेलॉसिटी नोन आहे, अँगल नोन आहे. बरोबर? दॅट विल गिव्ह दिस टाइम ऑफ फ्लाइट. बरोबर आहे की नाही? लिहा फॉर पी टाइम ऑफ फ्लाइट टीपी. काय फॉर्म्युला टाइम ऑफ फ्लाइटचा? टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला काय आहे? ग्रॅव्हिटीचा काय? ग्रॅव्हिटीचा यू बाय जी, फक्त 2u बाय जी. मी इथं फॉर्म्युला काय येतोय? 2u बाय जी येणारच इंटू वॉट?
साइन थिटा चेक करा, क्रॉस चेक माझं मी केलेलं बरोबर आहे काय. एस टाइम ऑफ लाईट हा मोड इझी आहे कॅल्क्युलेशनला म्हणून घेतला. काय ना बरोबर फॉर्म्युला टाइम ऑफ लाईट. ओके, जर ग्राउंड वरून थ्रो केला असेल तर बरोबर आहे ना. करा पुट टी पी 2. आता यू किती आहे 10. जी किती आहे ऑल्सो 10. इज इट राईट. साइन थीटा किती आहे साइन थीटा हाऊ मच 60. राईट. करा व्हॅल्यू पुट 10 गेट कॅन्सल. इट इज अ 2 into sin 60 is √3 by. फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजे. मग टीपी किती आलं. टीपी इज √3. हे का आलं. टीपी का फाईंड केलं. as using time of flight of whom as time of flight of p आपण काय फाईंड केलं as टीपी. आता आपल्याला माहित आहे टीपी इज इक्वल टू व्हॉट टी क्यू दिले तिने. ओके, सो वी हॅव टी क्यू इज इक्वल टू टीपी हाऊ मच √3 सेकंड. राईट. बरोबर. फॉर क्यू आता टाइम ऑफ लाईट नोन आहे ना. फॉर क्यू थ्रोन हॉरिझॉन्टली. मग याचा टाइम ऑफ लाईटचा फॉर्म्युला काय असतोय आता सांगितला. टाइम ऑफ लाईट इज √2h/g. बरोबर. दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्या. टी स्क्वेअर 2h/g. इज इट राईट. गेट एनीवन. मग इथं टी स्क्वेअर जीटी स्क्वेअर बाय इज एच. प्लस फॉर्म्युला तयार झाला बघा एचचा. एचचा फॉर्म्युला काय हाफ जीटी स्क्वेअर. कधी इफ इट इज थ्रोन हॉरिझॉन्टली फ्रॉम हाईट एच. झालं सॉल्व. किती आला आन्सर. हाफ जी आहे हाऊ मच 10 अँड हाऊ मच टी √3 चा स्क्वेअर म्हणजे 3 into 30/2. गॉट इट एव्हरीवन. आलं लक्षात. प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व्ह करणार फक्त फॉर्म्युले माहित पाहिजेत. गॉट इट. ओके.